आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपदार्हिं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरा करो प्रथमं पाण्डुरंगा करो पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास सुका हरि ओम गणानात्वा गणपति गुम भवामहे प्रियाणात्वा प्रियपति गुम भवामहे निधनात्वा निधिपति गुम भवामहे वसो ममाह जजानि गर्भधात जजासि गर्भधम अम्बे अम्बिके केम्बालिके नमानयति कश्चन भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरैरङ्गैस्तुष्ट्वागुंससनोभिर्व्यक्षेम देवहितं जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृषभाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु जयाचे किया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियता विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र आणि बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आहे नोहे नोहे भजनानंद ज्यांचं जीवन झालेलं आहे बोलणेची नाही आता देवाविन काही अशी ज्यांची अवस्था रात्रन दिवस विठ्ठल 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 नामामध्ये स्वतःला वाहून घेतलं
असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. यच्चे यावत जड जीवाची धन्यता कशामध्ये आहे आणि धन्यता प्राप्त होण्यासाठी त्या जीवाने कशाचा अवलंब केला पाहिजे म्हणजे त्याला धन्यता प्राप्त होईल याविषयीची कारण मीमांसा या अभंगात सांगितली आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा हा कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांना माहीत आहे आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती देखील आहे. सहस्र चंद्र दर्शन सोहळा. आपण वैदिक सनातन धर्मात आहोत. सुंदर प्रकारचं हे नियोजन या ठिकाणी देवखे परिवार आपण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरा करतो. वास्तविक पाहता वाढदिवस हा शब्द सदोष आहे. तो वाढदिवस नसता तो घट दिवस आहे जीवनातला. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. काळ रात्रंदिवस आपली वाट पाहत आहे. या युगाने प्रत्येकाला अनंतात विलीन व्हायचंच आहे. परंतु खऱ्या अर्थाने हा परिवार मोठा धन्य आहे ज्या परिवाराने सुंदर प्रकारचा हा सोहळा आई हयात असतानाच या ठिकाणी साजरा करत आहेत. नैमित्तिक स्वरूपाचं हे कर्म संपूर्ण परिवार त्यामध्ये मुली शेवंताबाई आसाराम ढवळे, लीलाबाई बापूराव पुराणे, मुले गोरक्षनाथ किसन देवखिरे, नवनाथ किसन देवखिरे, भाऊसाहेब किसन देवखिरे असा सुंदर परिवार. त्या पाठीमाग प्रदीप भाऊ, बाळासाहेब भाऊ, सुनील भाऊ, नितीन भाऊ, निखिल भाऊ, लताबाई, मंगल, स्वाती, वर्षा, निकिता संपूर्ण असा हा परिवार या निमित्त हा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. नैमित्तिक स्वरूपाचा आजचा हा कार्यक्रम. आता नैमित्तिक स्वरूपाचा कार्यक्रम का साजरा करावा लागतो या पाठीमाग शास्त्र आहे, शास्त्र चिंतन आहे. जो व्यक्ती जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर या भूतलावरती राहत असताना त्याची इच्छा नसताना देखील त्याच्याकडून अनेक प्रकारचे पाप घडत राहतात आणि त्याची इच्छा नसताना देखील अनेक प्रकारचे पुण्यात्मक देखील कार्य त्याच्याकडून घडत राहतात. पण या ठिकाणी पुण्यात्मक कार्याचा जर विचार केला, सहस्र चंद्र दर्शन सोहळा म्हणजे काय? ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये 1000 पौर्णिमेचा जो चंद्र आहे, जो शीतलता प्रदान करणारा चंद्र आहे, त्याच्यातून चंद्रामृत सेवन ज्याने केलेलं आहे अशा व्यक्तीचा चंद्र दर्शन सोहळा हा साजरा केला जात असतो. मग हा केव्हा साजरा केला जातो? पिटी वडत रासवर जरा माझा घसा बसलेला आहे, मला वरती बोलावं लागतंय, थोडीशी कडक आहे. विठ्ठल 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 अनेक कीर्तन करत राहतो पण कधी घसा बसला नाही. पण आता बाल संस्कार शिबिर चालू आहे ना, जे पालक येतात त्यांना म्हणतो कसे बघता व तुम्ही पोरांना या. 7 दिवसात पुरा घसा गेला आमचा त्यांना सांगू सांगू. 80 वर्ष आणि 8 महिने ज्याचे पूर्ण झाले त्याने 1000 चंद्राचं पौर्णिमेचं दर्शन घेतलेलं आहे. मग यामध्ये गणित करत असताना 80 वर्षामध्ये 960 पौर्णिमा येतात. त्यामध्ये अधिक मासाच्या 32, किती राहिले शिल्लक?
8 पौर्णिमा, मग पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या पूर्ण होतात. म्हणजे 80 वर्षांनी 8 महिने ज्यांचं वय झालं त्यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा हा साजरा करावा लागतो. कारण वैद्यकीय धर्मामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याचं आयुष्य ब्रह्मचारी अवस्थेतून गृहस्थ आश्रमाकडे जेव्हा तो पदार्पण करतो तेव्हा देखील एक सोहळा केला जातो, त्याचं नाव आहे विवाहाचा सोहळा. साक्षात या ठिकाणी अग्निदेवतेच्या साह्याने जेवढे आपले ग्रामदैवत असतील सकल देवतांच्या आशीर्वादाने आपण तो सोहळा साजरा करत असतो. तदनंतर 55 वर्षाचं वय पूर्ण झाल्यानंतर गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थ आश्रमात त्याने पदार्पण करायचं असतं. तेव्हा देखील अग्नी देवतेच्या साह्याने इतर कर्मांच्या साह्याने आपण सोहळा केला, आपला सोहळा करतात. पण याचे अधिकारी ठराविकच मंडळी असतात ज्यांचं पूर्व पुण्य असेल. तुम्ही कोणी वानप्रस्थ स्वीकारलं का? वानप्रस्थ तो संयोगी वियोग, त्यांच्यामध्येच राहायचं आहे आणि त्यांच्यापासून वेगळं राहायचं, याला काय म्हणायचं? वानप्रस्थ आश्रम. समस्त आवाज येतोय ना सर्वांना? पहा. आणि ज्याचं वय 80च्या पुढे निघालंय, 80 वर्षाच्या पुढं 8 महिने झाले आणि तदनंतर सहस्र चंद्र दर्शन सोहळा त्याचा साजरा करायचा असतो. कारण साक्षात चंद्र भगवंत सर्वसामान्य देवता नाहीये, द्विजांची ती देवता आहे, शीतलता प्रदान करणारं दैवत आहे. त्याचप्रमाणे चंद्रनारायणाचं सूर्यनारायणाचं रोज जो दर्शन घेतो, मनोभावे पूजन करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची ताकद त्या दैवतामध्ये आहे. पण आम्हाला कधी पौर्णिमा येते आणि कधी आमोशा येते हेच माहीत होत नाही हो. कमीत कमी आमोशाच्या भीतीने तरी आम्ही आमोशा पाहतो, पण पौर्णिमा, कारण आमच्याकडं काय नाहीये, कीर्तन ऐकायला देखील वेळ. पहा ना, आणखीन 10-15 मिनिटं पुढे गेलो की सगळे कशाकडे बघणार आहे? जीवनाची इति कर्तव्यता आपल्या लक्षात येत नाही. जीवन चाललंय आपलं, काळाच्या ओघामध्ये आपण काळाच्या तडाख्यामध्ये सापडत सापडत चाललेलो आहात. मी मोठे धन्यवाद या देवखे परिवाराचे देणार आहे, कारण आजीबाई हयात असतानाच त्यांनी असा हा सुंदर प्रकारचा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहे. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. पहा, खूप सुंदर प्रकारचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्याचं परम प्रयोजन असं की माझ्याकडे जेव्हा आमचे हे सर्व मंडळी आले होते तेव्हा ते म्हटले, महाराज गेल्यानंतर किती जरी मोठा सोहळा केला त्याचं काही आम्हाला असं विशेष वाटणार नाही, पण आमची आई आमची आजी हयात असताना आम्ही तिच्या समोरच सुंदर प्रकारचा आम्हाला कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. असं काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा, त्या योगाने आम्ही काय करू? सोहळा साजरा करू. मग त्यांना सर्व माहिती दिली. कारण रामकृष्ण आश्रम आणि देवखे वस्तीचं अगदी प्रारंभापासूनचा संबंध आहे. वैकुंठवासी गेनाभाऊ देवखे ज्यांचं जीवन अतिशय पवित्र पावन होतं आणि नेहमी आश्रमाचं कुठलंही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये अग्रेसर ते असायचे. मग ती छोटं असू द्या मोठं असू द्या, आळंदीचं कामाचं असू द्या, समोर साहेब बसलेलेच आहेत. कुठलंही कामानिमित्त फोन केला की ही वस्ती आम्हाला कधी नाही म्हणत नाही महाराज. मोठं प्रेमाचे हे संबंध आहे. म्हणून कुठलीही आध्यात्मिक काहीही मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल, निसंकोचपणे हे मंडळी आश्रमाकडे येत राहतात आणि आम्ही देखील त्यांच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर असतो. गुरुजींपासूनची ही परंपरा आहे. आणि त्या योगाने या कार्यक्रमाचं नियोजन विठ्ठल विठ्ठल
पवित्र पावन स्वरूपाचा हा सोहळा, हा सोहळा साजरा केल्यानंतर याचं फलश्रुती काहीतरी असेल ना. शास्त्राने सांगितलेलं आहे, जे आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांच्याविषयीचं कार्य कर्तव्य पूर्ण करणं हे परिवाराचं कर्तव्य असतं. या नियमाला अनुसरून आणि सर्वात मोठा जो आशीर्वाद असेल ना, तो आपल्या पितरांचा प्राप्त होत असतो. कोणाचा आशीर्वाद मिळतो? हा सोहळा साजरा केल्यानंतर पितरांचा मोठा आशीर्वाद मिळतो. कारण या योगाने चंद्र नारायण भगवंत प्रसन्न होतात आणि प्रसन्न वदनाने चंद्रामृत शीतल स्वरूपाचं ते त्या परिवारावरती वर्षाव करत राहतात. ज्या व्यक्तीचा हा सोहळा आहे त्याला देखील मोठे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि त्याचं शरीर हे कोणापासून तयार झालेलं आहे हे बघितलं जातं, रक्तवंशाने आणि विद्यावंशाने. आणि त्या योगाने त्या व्यक्तीचे समस्त पाप हे काय होत असतात? विलया जात से विठ्ठल विठ्ठल असं हे नैमित्तिक स्वरूपाचं या ठिकाणी नियोजन. आम्हाला ही सेवा प्राप्त झाली आणि सेवेला उपस्थित असणारे सर्व प्रभुतुल्य श्रोतृवर्ग, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला साथ करण्यासाठी आश्रमाशी एकनिष्ठ ज्या व्यक्तिमत्वांचं जीवन आहे, त्यामध्ये ज्यांच्या बोटाला आम्ही पकडून परमार्थाचे धडे घेतले, गायनाचं थोडं बहुत शिकलो, असे असणारे शेषराव महाराज तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र अमोलजी महाराज जाधव ते देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आणखी एक परममित्र असणारे सदाशिवजी महाराज तोगे ते देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत, गायनाचार्य, ज्यांचा नामचा नेहमीचा संबंध असतो. आज मला वाजवण्यासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र पुराणे महाराज, त्याचप्रमाणे सर्वच ग्रामस्थ मंडळी करजगावकर उपस्थित आहेत, ज्यांची अतिशय गोड स्वरूपाची सुंदर सिस्टीम अशी असणारे, सिस्टीम देखील सुंदर आहे आणि स्वयंपाक बनवण्याची हातोटी देखील सुंदर आहे असे असणारे गणेश भाऊ, दिनेश भाऊ यांचे देखील धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे समस्त करजगावकरच ना, करजगाव आंबनेरकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचा खूप मोठा अधिकार आहे, सर्वसामान्य अधिकार नाही, ज्यांचा अभंग आहे ते खूप मोठे आहेत. आणि आपण एक सेवक आहोत. वारकरी संप्रदायाची निष्णात स्वरूपाची सेवा करायची आहे असा पण घेऊन आम्ही घर सोडलेला आहे. आणि त्या योगाने माल हा धन्याचा आहे. मी तो हमाल भारवाई, माझं काम चालू आहे भार वाहण्याचं. त्या योगाने परंपरेनुसार सेवा तुमच्या समोर सादर करत आहे. सेवकाचं काम असतं सेवा करणं आणि मालकाचं काम असतं सेवकाची सेवा पाहून आशीर्वाद देणं. घातला दुकान धन्याचा घातला दुकान धन्याचा माल, मी तो हमाल मार पाही, मी तो हमाल मार पाही. घातला दुकान धन्याचा मी तो हमाल
अशी साथ असल्यावर काहीच कमी नाही महाराज. घातला दुकान धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपल्याला करावं लागत असतं. या योगाने जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा फार मोठा अधिकार आहे, अभंग सर्वसामान्य महात्म्यांचा नाहीये. अभंगाचा सरळ भाव तुम्हाला सांगतो. आपुलिया हिता जो असे जागता. प्रत्येक जीवाचं हित कशात आहे ते त्याला समजत नाही. आपण जर आपला विचार केला तर आपण आपलं हित संसारामध्ये समजतो. मोठी गाडी घ्यावीशी आपल्याला काय होते वाटते. आपलं हित म्हणजे काय बरं? प्रपंच वाढवणं याच्यात आपण आपलं हित मानतो. गंगेवरून मोठमोठ्या पाईपलाईन करणं याच्यात आपण काय मानतो? मुलांना मोठमोठ्या पदावरती घेऊन पोहोच करणं याच्यात आपण आपलं काय मानतो? पण तुकोबाराय त्याला हित समजत नाही. हित ते शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे. वाह. हित ते करावे. हित कशात आहे आपलं? आणि करोनिया मन शुद्ध भावे. मनुष्याला आपलं हित समजत नाही. मनुष्य सर्व काही करतो पण हित त्याला समजत नाही. आणि तुम्ही या भवसागरामध्ये बुडत आहात हे महाराजांना नक्की माहित आहे. आपुलिया हिता जो असे जागता. जागता हे पद महत्वाचं. जागृती जागृती जाग होणं. पण मनुष्य जागा होत नाही. हा मनुष्य झोपलेला कुठं आहे बरं? साधू संत रात्रंदिवस काय म्हणत राहतात काकड्यामध्ये? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, आवे चरणी ठेवा माता, आवे चरणी ठेवा माता. हा मग हे बंद ठेवू. याच्यावर सवय आम्हाला. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची. पण हा जागा होण्यासाठी तयार नाही. रात्रंदिवस साधू संतांनी म्हणावं बाबा जाग होतो जाग होतो, पण जाग होण्यासाठी हा तयार नाही. याचं हित याला समजत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता. जो आपल्या हितामध्ये जागा झालेला आहे, ज्याला समजतंय हित कशाला म्हणायचं अहित कशाला म्हणायचं, असा जो कोणी असेल त्याची धन्य माता पिता तयाचिया. त्याचे आई वडील कसे आहेत? धन्य आहेत.
पण धन्यता देत असताना आईचा नंबर अगोदर लागत असतो. कोणाचा नंबर अगोदर लागतो? आणि इथं देखील आईचाच हा सुंदर सोहळा चालू आहे म्हणून हा अभंग निवडला. खऱ्या अर्थाने आईची धन्यता आहे की असे पुत्र त्या ठिकाणी आलेले आहेत की जे सर्व एकत्र येऊन एवढा सुंदर सोहळा साजरा करत आहेत. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र. कुळामध्ये कन्या असू द्या की पुत्र असू द्या, पण प्राधान्याने नंबर पहिला कोणाचा लागतो? कन्येचा लागत असतो. इकडे कन्या आहेत ना, जागवा. तुमचा नंबर हा पहिला लागतो. कारण अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं की स्त्री ही धर्माची जननी आहे. स्त्री ही गुणाची ज्ञानाची जननी आहे. कारण तिच्यापासूनच या संस्काराचा ठेवा पाल्यापर्यंत पोहोच होत असतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे सात्विक होण्यामाग तुमचा मोठा मोलाचा वाटा आहे. तयाचा हरिक वाटे कोणाला? सरपंचाला वाटे देवा. पण हरिक पण केव्हा वाटतो? केव्हा वाटतो? हरिक वाटणार आहे गीता भागवत करीती श्रवण. इथं श्रवण सांगितलं, पण पठन जर असतं तर आणखीनच भारी वाटलं असतं. पहा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. इथं खंडन चिंतन आहे का अखंड आहे? सप्ताह आपला अखंड असतो का खंड असतो? हा नाही, खंड. असा स्वरूपाचा कार्यक्रम असतो. अखंड जो नामस्मरण करतो, देवाला सोडून जो कोणालाच भजत नाही, असा असणारा व्यक्ती कोणाला आवडतो? देवाला आवडत असतो. आणि असं ज्याने सातत्यपूर्ण चिंतन केलं, सातत्यपूर्ण ज्याने जीवन ठेवलेलं आहे, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. पहा किती मोठी नम्रता आहे तुकोबारायांकडं. ज्या नम्रतेला आमच्याकडं शब्दच नाही महाराज. किती मोठी नम्रता आहे. ज्यांचा अधिकार साक्षात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी एवढा मोठा ज्या महात्म्याचा अधिकार आहे, तो महात्मा निष्णात स्वरूपामध्ये आपल्याला म्हणतात, बाबा जो कोणी असा कुळामध्ये पुत्र कन्या जन्माला येईल, रात्रंदिवस माझ्या विठोबाचं नामस्मरण करेल, मी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मी त्यांची सेवा करायला माझं भाग्य समजतो. पुढं काय आहे? तरी माझ्या दैवा पार नाही. अशा प्रकारे साक्षात तुकोबाराय सुंदर प्रकारचा या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला करतात. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ भाव. मला असं वाटतं 80% कीर्तन आपलं संपायच्या वेळेला सुरू झालंय ना आता. संत महात्मे रात्रंदिवस आपला उद्धार व्हावा या दृष्टीने कार्य करत राहतात. संतांचा समूह हा मोठा विशेष आहे. जगत कितीही त्रास देऊ द्या, प्रत्येक संतांना त्रास झालेला आहे. ते कुठलेही घ्या, वास्तविक पाहता हा भूलोक आहे. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो. कशासाठी येतो हा भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये? काय कारण आहे येण्याचं? जेव्हा धर्मावरती ग्लानी येते, संकट येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हा विश्वाचा जनिता अधर्म मातल्यानंतर या भूलोकावरती येत असतो। आणखी कशासाठी येतो बरं? भक्ता राखी पायापासी दुर्जनासी। ज्याप्रमाणे आता हिरण्यकश्यपूला कसं फाडलं होतं महाराज, येत असतो हा विश्वाचा जनिता। आणि आणखी अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन। नुसतं गाणं तयार असून उपयोग नाही, दोन्ही पण तयारी असली पाहिजे। मुरबी लोणचं असलं की आनंद वेगळाच आहे आणखी त्यातल्या त्यात। अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा। पण आपण अर्थ लावत असताना असा लावायचा, ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचा उद्धार व्हावा ही तळमळ असेल तो कोण आहे बरं? तो देवच आहे। भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपाने या भूलोकावरती येत असतो, आपल्या भक्तासाठी देखील येत असतो। भक्ताने खूप पुण्य करावं, खूप पुण्य करावं, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, सर्वांकडून करून घ्यावं। हे सगळं भगवान परमात्मा बघत राहतो, पण त्याला देखील असं वाटतं की बाबा आपण देखील या भूतलावरती जावं। ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी। स्वर्गीचे अमारा इच्छिता देवा, स्वर्गीचे अमारा इच्छिता देवा।